आज रोजी जे आपण 2025-26च्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे बजेट जे आज अप्रुव्हलसाठी महानगरपालिका सभा आणि स्थायी समितीच्या मार्फत जे अप्रुव्हल देण्यात आलंय, त्याच्यामध्ये पुढच्या वर्षी महानगरपालिकाच्या स्वतःच्या अंदाजपत्रक 6,256 कोटीचा आणि त्याच्यामध्ये UTF निधी, फायर निधी, केंद्र शासनाची निधी, ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स सगळं मिळून त्याच्यामध्ये जवळपास 9,675 कोटी असा बजेट आज रोजी प्रेझेंट करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपला स्थापत्यविषय योजना आहे त्याच्यासाठी 756 कोटी, शहरी गरीब योजनासाठी जवळपास 1,858 कोटी, जेंडर बजेट 83 कोटी, दिव्यांग कल्याणकारी 62 कोटी, पाणी पुरवठ्यासाठीच्या 300 कोटी, PMPML करिता संचालन तूट प्लस नवीन बसेस त्याच्यासाठी 417 कोटी, भूसंपादनाची काही निधी आणि तसंच अमृत योजनाच्या साठीचे काही निधी घेण्यात आलेली आहे। याच्यामध्ये कोणता कर मध्ये नवीन कर वाढ आपण तशी काय प्रपोज केली नाही। मागच्या वर्षी पण आपण स्टँड आपला क्लिअर केला होता। ड्रोनचा आपण सर्वे सुरुवात मागच्या बजेटमध्ये संकल्पना मांडली होती। यावर्षी ड्रोनचे सर्वेचे मुळे जवळपास 2.5 लाख नवीन प्रॉपर्टीज आपण शोधली आहे। त्याच्यामुळे आपली चालू मागणी जवळपास 350 कोटीने वाढली आहे आणि त्याचे एरिया जवळपास 850 कोटीने वाढतील। मात्र एकाच विधानसभा क्षेत्राला झुकतं माप दिल्याचं पाहायला मिळतं। ओव्हरऑल सिटीचा विचार करताना वेगवेगळे एरियाजची डेव्हलपमेंट नीड्स वेगळी असतात, वेगवेगळे एरियाजच्या डेव्हलपमेंट कर वेगळा असतात आणि वेगवेगळे एरियाजमध्ये डीपीचे रिझर्वेशनचा, रोडचे रिझर्वेशनचा, डेव्हलपमेंटचा पर्सेंटेज वेगळा असतो। त्याचा विचार करून, नवीन डेव्हलपिंग एरियाचा विचार करून, पॉप्युलेशन ग्रोथचा विचार करून, ट्रॅफिक कंजेशनचा विचार करून, सगळ्याचा विचार करून आपण त्याच्यामध्ये समावेश ओव्हरऑल सिटीच्या सर्व एरियासाठी घेण्यात आलेला आहे।